नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची PhD ची पेट एंट्रन्स ही आलेली आहे। तर याबाबत काय गाईडलाईन आहे, नेमकं सिलेबस काय आहे, त्याच्यानंतर डेट्स काय आहेत, त्यानंतर आपली ही पेट केव्हा होणार आहे आणि याचं स्ट्रक्चर काय राहणार आहे, फीज काय, या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला या सर्व गोष्टी या एकाच व्हिडिओमध्ये पाहावयास मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका। या व्हिडिओमध्ये सर्व जसे की PhD चे नॉर्म्स, नेमकं आताची जी पेट होणार आहे किंवा घेत आहे सोलापूर विद्यापीठ यांचे PhD चे नॉर्म्स नेमकं काय आहेत किंवा याचं सर्व गोष्टी इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। हे पहा मित्रांनो, आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या डॅशबोर्ड मध्ये आलेलो आहोत आणि इथे PhD एंट्रन्स टेस्ट 2024 येथे दिलेले आहे आणि पेट 9 ही या विद्यापीठाची ही 9वी पेट आहे असे यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर येथे पहा, येथे त्यांनी सिरियल नंबर 1 ते 9 च्या दरम्यान ह्या सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत आणि याच गोष्टी आपल्याला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायच्या आहेत। जसे की बघा 6 नंबर वरती दिलेलं आहे पेट 9 2024 ॲडव्हर्टाइजमेंट। आपण याला क्लिक करून हे पाहूयात। बघा हे पहा यांनी दिलेलं आहे इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर। त्यानंतर बघा ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर PAHSUS पेट 9 2024 द एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर PhD प्रोग्राम। त्यानंतर त्यांनी इथं थोडक्यात दिलेले आहे ॲडव्हर्टाइजमेंट, आपण ते वाचू आणि पुढे जाऊयात। बघा ऑनलाइन ॲप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द अबाव एंट्रन्स examination. The detail of research guide and seat available are uploaded on university website. म्हणजे काय की हे ऑनलाइन ॲप्लिकेशन पेजचं आलेलं आहे आणि रिसर्च गाईड आणि सीट अवेलेबल हे आपल्याला याच पोर्टलवरती होणार आहेत की किती गाईड आहेत, किती सीट व्हॅकंट आहेत आणि सर्वात महत्त्वाचं होम युनिव्हर्सिटी म्हणजे ज्यांचं PG हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातून झालेलं आहे त्यांना होम युनिव्हर्सिटी स्टुडंट म्हणले जातात। अदर दॅन होम म्हणजे या युनिव्हर्सिटीच्या बाहेरचे विद्यार्थी यांच्या दोघांसाठी सुद्धा यांचे सीट असतात, ते सीट आपण पुढे पाहूयात। बघा दिलेलं आहे The online application form and relevant detail are made available on link provided on the university website. बघा ही वेबसाईट दिली, याच्यावर सर्व डिटेल्स आहे अंडर दी पेट 9 2024 टॅब फ्रॉम। आता बघा ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत 13/6/2024 पासून 6/7/2024 पर्यंत। आपण पुढे डिटेल्स पाहूयात अजून। त्यानंतर बघा मित्रांनो, आता यांनी दिलेलं आहे शेड्यूल दिले, एक्झाम शेड्यूल दिले, ते शेड्यूल सुद्धा आपण पाहूयात। हे पहा, आता सर्वात महत्त्वाचं इथे लक्ष द्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर PhD एंट्रन्स टेस्ट पेट 9 शेड्यूल्ड। आता बघा कमेन्समेंट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट बघा 13/6/2024 ला आलेली आहे। कमेन्समेंट ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन, ॲडमिशन लिंक अवेलेबल। ॲडमिशन लिंक म्हणजे ॲप्लिकेशनची लिंक आहे ती 13 जून 2024 पासून अवेलेबल झालेली आहे। त्यानंतर यांची लास्ट डेट सबमिशन ऑनलाइन फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 6/7/2024 म्हणजे 6 जुलै 2024। त्यानंतर बघा मित्रांनो, बऱ्याचशा मुलांना माहीत नाही आता ही ऑनलाइन होणार आहे आणि ऑनलाइन होण्याच्या अगोदर एक मॉक टेस्ट होईल की तुम्ही फॅमिलियर व्हायला पाहिजे या टेस्ट सोबत। त्यामुळं विद्यापीठाने मॉक टेस्ट दिलेली आहे आणि मॉक टेस्टची डेट सुद्धा दिलेली आहे 18/7/2024 ते 20/7/2024 म्हणजे 18 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान मॉक टेस्ट ही होईल। त्यानंतर बघा डेट ऑफ ऑनलाइन पेट PhD एंट्रन्स पेपर फर्स्ट अँड सेकंड एक्झामिनेशन। आता बघा एकाच दिवशी 2 पेपर तुमचे हे होणार आहेत। आता 2 पेपरमध्ये बघा पार्ट A मध्ये आहे कॉमन पेपर फर्स्ट फॉर ऑल मॉर्निंग सेशन आणि फर्स्ट पेपर हा सर्वांसाठी कॉमन आहे किंवा असतो आणि हा पूर्ण रिसर्च मेथोडॉलॉजीवर आहे, ते आपण पुढे पाहूयात।
आणि पहिले पेपर होणार आहे मॉर्निंगमध्ये 21 जुलैला मॉर्निंगमध्ये हा पहिला पेपर रिसर्च मेथोडॉलॉजीचा होणार आहे. आणि स्पेशल पेपर म्हणजे ज्या विषयात तुमचं PG झालेलं आहे आणि ज्या विषयात तुम्ही PhD करू इच्छिता तो तुमचा स्पेशलचा सब्जेक्ट असतो, त्याला पेपर सेकंड म्हटलं गेलेलं आहे फॉर आफ्टरनून. बघा स्पेशल पेपर 2 फॉर ऑल सब्जेक्ट आफ्टरनून सेशन. बघा 21 जुलैला आफ्टरनून मध्ये होणार आहे, एका दिवशी 2 पेपर होणार आहेत. त्यानंतर बघा दोज स्टुडंट हु अप्लाइड फॉर मोर दॅन 1 सब्जेक्ट देअर स्पेशल पेपर ओनली फॉर पेपर सेकंड. म्हणजे काही विद्यार्थ्यांचं PG हे एकापेक्षा जास्त विषयात झालेलं असेल आणि त्यांना ही पेट एकापेक्षा जास्त विषयात द्यायची असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा यांनी 22 जुलै रोजी सेकंड पेपर तुम्हाला देता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं डिस्प्ले ऑफ PhD एंट्रान्स एक्झामिनेशन रिझल्ट. आणि याचा रिझल्ट मित्रांनो तुम्हाला लॉग इनवर समजणार आहे 25/7/2024ला, म्हणजे 25 जुलै 2024ला आपल्याला रिझल्ट समजणार आहे. परंतु आता एवढ्यात आपल्याला काही बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत नाहीये, तर यांच्या अजून ज्या डिटेल्स आहेत त्या आपण पुढे पाहूयात. त्यानंतर बघा मित्रांनो यांनी दिलेले फी स्ट्रक्चर. आता फी स्ट्रक्चरचा जर विचार केला, आता ऑनलाईन फॉर्म तुम्हाला हा भरायचा आहे, त्यासाठी यांनी दिलेले बघा ॲप्लिकेशन फीज ओपन कॅटेगरीसाठी 1200 रुपये आहेत आणि रिझर्व्ह कॅटेगरी ओपन सोडून जे बाकीचे रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्याच्यासाठी 800 रुपये यांना पेड करायचे आहेत. त्यानंतर पुढे बघा रिझर्वेशन चार्ट सुद्धा मित्रांनो त्यांनी आपल्याला दिलेला आहे. रिझर्वेशन चार्ट आता हे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो. रिझर्वेशन चार्ट आपण इथे पाहू शकतो. बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर पेट 9 2024 PhD रिझर्वेशन चार्ट. आता याच्यामध्ये इथे मित्रांनो पूर्ण आपल्याला पिक्चर क्लिअर होतो की आपल्या कॅटेगरीसाठी जागा आहे की नाही आहे. आणि जर तुम्ही बाहेरच्या युनिव्हर्सिटीतले असला तरीही तुम्हाला इथे दिलेला आहे तुम्हाला चान्स आहे की नाही. जसं की मी तुम्हाला येथे सांगतो बघा, जसं की सब्जेक्ट दिलेत बघा, इकडे टोटल सीट दिलेले आहेत, हे सर्व वाचून दाखवतोय. ओपनसाठी 30%, SC कॅटेगरीसाठी 13%, ST साठी 7%, VJNT साठी जे ह्या कॅटेगरी दिलेल्या आहेत, OBC साठी 19%, EWS साठी 10%, SCBC साठी 10%. या पद्धतीने त्यांनी दिले बघा. जसं की आता तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो, व्यवस्थित ऐका. फर्स्ट आहे कॉमर्स अँड मॅनेजमेंट, त्यामध्ये अकाउंटन्सी. यामध्ये एकूण सीट किती दिलेत बघा 8 सीट आहेत. परंतु या 8 सीट कशा डिवाइड झाल्यात बघा. होम वाल्यांसाठी किती आहेत सीट टोटल आहेत 6. होम म्हणजे ज्याचं अकाउंटन्सी PG मध्ये या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथून येथून यांचं मास्टर अकाउंटन्सीमध्ये झालेलं आहे. ते आहेत होमवाले आणि त्याच्यासाठी जागा आहेत 6. पण या 6 जागा कशा डिस्ट्रीब्यूट झाल्यात ते सुद्धा आपण इथे पहा मित्रांनो की 30% ओपन म्हणजे किती येतात 2 सीट येतात. अदर दॅन रिझर्वेशन 1 सीट, फिमेल असेल तर 30% म्हणजे 1 सीट येतात. SC कॅटेगरीसाठी बघा टोटल सीट आहे 1, अदर दॅन रिझर्वेशन 1. या पद्धतीने आपल्याला ते पाहावयास मिळतं. बघा इथं पण पुढे पण दिलेलं आहे त्यांनी इथे बघा. OBC साठी 1 आहे, त्यानंतर अदर दॅन रिझर्वेशन साठी 1, EWS साठी इथे 1 जागा, ती कोणासाठी आहे अदर दॅन रिझर्वेशन. आणि त्यानंतर SCBC साठी टोटल 1 जागा, ती कोणाला गेलेली आहे अदर दॅन रिझर्वेशन. या पद्धतीने हा चार्ट मित्रांनो तुम्हाला पाहायचा आहे. त्याच्याशिवाय हा चार्ट पाहिल्याशिवाय तुमच्या जागा कन्फर्म केल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू नका. कारण जसं की बघा आता आमचा सब्जेक्ट आहे सायकोलॉजीसाठी आपण पाहूयात किती जागा आहेत ते. आता बघा इथे सायकोलॉजी 14 नंबरला दिली. सायकोलॉजीसाठी 1च जागा आहे आणि ती जागा सुद्धा बघा कोणासाठी आहे होम युनिव्हर्सिटीमधून ज्याचं मास्टर्स झालेलं आहे सायकोलॉजीमध्ये आणि तेही ओपन कॅटेगरीवाल्यांसाठीच आहे. त्या व्यतिरिक्त सायकोलॉजीच्या कुठल्याच कॅटेगरीला जागा नाही. आणि राहिली दुसरी गोष्ट, दुसऱ्या विद्यापीठातल्या मुलांना एकही इथे जागा नाही आणि एकच जागा जी आहे ती होम युनिव्हर्सिटीच्या ओपन कॅटेगरीमधले मुलांसाठी आहे. या पद्धतीने तुम्हाला हे चार्ट पाहावायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट एकूण जागा या विद्यापीठाच्या PhDच्या आत्ताच्या एकूण जागा आहेत
476 म्हणजे 476 जागा आहेत. खाली सूचना पण त्यांनी दिलेल्या आहेत की यामध्ये कमी जास्त होऊ शकतं आणि त्यानंतर हे सर्व गोष्टी बघा, तुम्ही वाचून घ्या. 476 जागा आहेत. आपण आता पुढे जाऊयात. आता महत्त्वाची गोष्ट, अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर तो आपण अभ्यासक्रम येथे पाहूयात. बघा, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हा जो पेपर दिलेला आहे, पेपर फर्स्ट, हा सर्व विषयांसाठी एकच पेपर आहे, जो रिसर्च मेथोडॉलॉजीचा. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, मी या पेपर फर्स्ट वरती बऱ्याच विद्यापीठांचं आपण रिसर्च मेथोडॉलॉजी पहिल्या पेपरची तयारी मी करून घेतोय. आपल्यालाही या विद्यापीठाची जर तयारी करायची असेल, रिसर्च मेथोडॉलॉजीचे कोणते प्रश्न येतात, कसा याचा सिलेबस आहे किंवा हा जो सिलेबस आहे यावरती मी एक सेशन नक्कीच घेईल. तुम्ही मला सांगा, आपण तसं 4-5 दिवसांचं सेशन घेऊन हा सिलेबस तुम्हाला मी पूर्ण करून दाखवेल, सांगेल. आणि याच्यावरती काय काय महत्त्वाचे क्वेश्चन येतात तेही मित्रांनो मी तुम्हाला सांगेल. बघा, जसं की आता यांनी दिलेलं आहे पेट एंट्रन्स पेपर फर्स्ट रिसर्च मेथोडॉलॉजी, राईट. आपण फिजिक्समध्ये पाहिलं, बघा इथे कॉम्प्युटर सायन्समध्ये सुद्धा आपण जर जाऊन पाहिलं तरी हा सेम पहिला पेपर सर्व विषयांना आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षातच घ्या. बघा, फंडामेंटल रिसर्च वगैरे, त्यानंतर फंडिंग एजन्सी अँड रिसर्च ग्रँट्स. ओके, त्यानंतर दुसरा जो पेपर दिलेला आहे ते बघा इथे त्यांनी दिलेला आहे सेकंड पेपर, आणि आपल्या विषयामधले टॉपिक्स त्यांनी दिलेले आहेत. त्या टॉपिक्सवरती सेकंड पेपर हा होणार आहे. आता त्यानंतर बघा मित्रांनो, पुढे जाऊयात आपण. बघा, मार्गदर्शक व विषय निहाय PhD रिक्त जागा इथे त्यांनी दिलेला आहे. हां, आता आपण तो चार्ट होम आणि अदर दॅन होम आणि कॅटेगरीज वाईज पाहिला होता. तर आपण इथे पाहू शकतो, इथे आपल्याला गाईड लोकांचे किंवा जे मार्गदर्शक आहे ते नेमकं कोण आहेत, त्यांचे नाव, त्यानंतर ते कोणत्या कॉलेजला आहे, त्यांचं डेसिग्नेशन काय, सब्जेक्ट काय आणि एकूण किती जागा त्यांच्या खाली अंडर आहेत किंवा व्हॅकंट आहेत ते आपण पाहूयात. बघा, जसं की यामध्ये कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी यांनी दिलेले आहेत अशा जागा, ह्युमॅनिटीजसाठी इकडे जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा, सर्व विषय त्यांनी दिलेले आहेत. आपण एकदा वेबसाईटला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि त्यानंतर बघा, इथे सर्वात खाली आपण येतोय तर बघा 476 एकूण जागा आहे या पद्धतीने. आता सर्वात महत्त्वाचं की बऱ्याच मुलांना आता सध्याला संभ्रम निर्माण झालेला आहे की आमचं सर नेट नाही आहे, नेटचा नवीन GR आलेला आहे. नेटच्या 3rd क्रायटेरियामध्ये जे लोक PhD चा क्रायटेरिया पूर्ण करतील त्यांनाच हे पेट देता येईल की ॲडमिशन होईल, ह्या सर्व गोष्टी. परंतु मी तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो की आताची जी पेट निघलेली आहे किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर ही जी पेट घेते मित्रांनो, ती नवीन नियमाप्रमाणे घेतली जात नाही, तर ही जुन्याच नियमाप्रमाणे घेत आहे. म्हणजे फर्स्ट पेपर रिसर्च मेथोडॉलॉजी, दुसरा पेपर तुमच्या विषयाचा, आणि त्याच्यात जर कॅटेगरी असेल तर 45% दोघांना पाहिजे, आणि ओपन जर असाल तर 50% इतके तुम्हाला पाहिजे, आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो, या पेटला तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यायचेत. आता हे का घ्यायचेत हे मी तुम्हाला पुढे सांगतो मित्रांनो. हा GR आपण पाहूयात. आता बघा, या GR मध्ये त्यांनी सरळ इथे दिलेलं आहे. आपण इंग्लिश पाहूयात. एलिजिबिलिटी 55% वगैरे लागतात, आणि त्यानंतर सेमिस्टर वगैरे आपण हे थोडंसं डिटेलमध्ये पहा. त्यानंतर यांनी दिले 3 वर्ष मिनिमम आणि मॅक्झिमम 6 वर्ष ड्युरेशन त्यांनी दिलेलं आहे. हे थोडंसं तुम्ही वाचून घ्या डिटेल्स. मी जर सांगतोय तर इथं तो व्हिडिओ जास्त मोठा होईल. त्यानंतर बघा प्रोसिजर काय आहे यांनी दिलेलं आहे, फॉलोइंग स्टेप्स. त्यानंतर बघा UGC, CSIR, नेट, गेट हे आहेत, त्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं, त्यांना ही पेट द्यायची गरज नाही. ओके, आता दुसरी गोष्ट बघा, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट HEIS may admit student through the entrance test conduct at level the individual HEI. The entrance test syllabus shall
consist 50% रिसर्च मेथोडॉलॉजी अँड 50% शॅल बी सब्जेक्ट स्पेसिफिक, जसं की आता आपण पाहिलेलं आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं, स्टुडंट हू हॅव सिक्युअर 50% मार्क एंट्रन्स टेस्ट आर एलिजिबल कॉल इंटरव्ह्यू. परंतु हे कोणासाठी, ओपन कॅटेगरीसाठी 5% रिलॅक्सेशन दिलेले आहे बाकीच्या कॅटेगरीसाठी. म्हणजे मी तुम्हाला अगोदरही सांगितले की पहिल्या 2 पेपरमध्ये तुम्हाला जर कॅटेगरी असेल तर कमीत कमी 45 मार्क दोन्ही मिळून पाहिजे तुम्हाला. पहिल्या पेपरला 45, दुसऱ्या पेपरला 45, असे टोटल 45 मार्क्स टक्के तुम्हाला पाहिजे. आणि जर ओपन कॅटेगरीत असाल तर पहिल्या पेपरला 50%, दुसऱ्या पेपरला 50%, या पद्धतीने तुम्हाला ते पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, अगदी व्यवस्थित नीट ऐका बघा, 6 नंबर त्यांनी दिलाय. मी तुम्हाला सांगितलं होतं की पेट का महत्त्वाची. आता इथे बघा, प्रोव्हाइड दॅट फॉर द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट बेस्ड ऑन एंट्रन्स टेस्ट कंडक्टेड बाय HEI अ वेटेज ऑफ 70% फॉर एंट्रन्स टेस्ट. हे एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. बघा, 30% परफॉर्मन्स इंटरव्ह्यू वायवॉस शाल बी गिवन. आता बघा तुम्हाला मी काय सांगितलं मित्रांनो, फक्त 45 किंवा 50% घेणं इतकंच मर्यादित नाही. बघा, ॲडमिशनचे 2 क्रायटेरिया असतात. नंबर 1 आहे पेट एंट्रान्स, किंवा तुमच्याकडं जर समजा नेट सेट काही जर असेल तर एक्झामटेडमध्ये तुम्ही येता, तो एक क्रायटेरिया. काय, एंट्रान्स किंवा एक्झामटेड, हा एक क्रायटेरिया झाला. दुसरा क्रायटेरिया असतो इंटरव्ह्यू. आणि यांनी सरळ दिलेलं आहे मित्रांनो की 70% जे वेटेज ठेवलंय ते एंट्रन्स टेस्टला ठेवलंय आणि 30% जे वेटेज यांनी ठेवलेलं आहे ते वेटेज आहे इंटरव्ह्यूला. म्हणजे कसं बघा, जसं की तुम्हाला जर समजा पेटमध्ये 35, समजा पेटमध्ये तुम्हाला 50 मार्क्स मिळाले असे गृहीत धरा, तुम्ही ओपन किंवा कोणत्याही कॅटेगरीत असाल तर 50% मिळाले. मग 70च्या 50% म्हणजे किती येते, तुम्हाला मिळाले 35 मार्क ऑलरेडी घेतलेत. कितीपैकी, 70% तुमच्याकडे 35 मार्क्स हे आलेले आहेत. आणि आता जो व्हायवाज होणार आहे, व्हायवामध्ये काय असतं, जे एक्झामटेड लोक आहेत ते एक्झामटेड आणि तुम्ही, ओके, या पद्धतीने तुमचा इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यूला तुम्हाला 30 मार्क किंवा 30% हे ठेवले जातात. म्हणजे येथे तुम्हाला मला सांगायचं तात्पर्य आहे की पेटला जेवढे जास्तीत जास्त मार्क्स मिळतील ना तेवढे तुम्हाला इथं वेटेज मिळतील, मार्क्स मिळतील. आणि नंतर फक्त इंटरव्ह्यू 30% मध्ये होईल मित्रांनो. आणि या पद्धतीने खाली त्यांनी मग दिलेलं आहे की गाईड अलॉटमेंट कसं असते किंवा बाकीच्या गोष्टी. नेमकं रिसर्च ॲडवायझरी कमिटी जे तुम्ही जाणार आहात इंटरव्ह्यूला, तर त्यावेळेस काय काय विचारणार आहे, त्यावेळेसही मी एखादं सेमिनार वर्कशॉप वगैरे आपण घेऊ. या पद्धतीने त्यांनी हे दिलेलं आहे. पार्ट टाईम, फुल टाईम हे सर्व दिलं आहे. एकदा मित्रांनो तुम्ही ते वाचून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं की आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं कसं, तर हे बघा 5 नंबरला त्यांनी दिलं आहे PhD एंट्रन्स टेस्ट रजिस्ट्रेशन. येथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन हे पहा इथे तुम्हाला येईल. येथे उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन आणि लॉग इन. तर अगोदर रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी बघा इथं दिलेलं आहे की आपल्याला 12वी 12th किंवा ग्रॅज्युएशन वरती जे तुमचं नाव आहे अगदी न चुकता व्यवस्थित फुल नाव इथे टाकायचं. 10वी किंवा ग्रॅज्युएशन वरती जसं नाव आहे मार्कशीटवर तसं टाकायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे. जो ईमेल ID टाकलेला आहे ते इथे बघायचं आहे खाली. त्यानंतर आहे ॲडमिशन टाईप, UGला घ्यायचं आहे, PGला घ्यायचं की PhDला घ्यायचं आहे. ॲग्री करून रजिस्टर करायचं. रजिस्टर झाल्या तुम्हाला एक लॉग इन ID आणि पासवर्ड मिळेल. तो लॉग इन ID आणि पासवर्ड हे पहा इथे लॉग इनवरती जायचं आहे आणि इथे ईमेल ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला या पद्धतीने फॉर्म हा भरायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की हा फॉर्म भरून द्यावं किंवा भरून दाखवावं तर डेफिनेटली तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा, तर मी डेफिनेटली त्यावर एक व्हिडिओ नक्कीच बनवेल. आशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.